पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 8108 1763 65। समता विद्या मंदिर आणि शिल्पवेत्ता मधुकरराव संतुजी थोरात कनिष्ठ महाविद्यालय जोर्वे येथील विना सुनील सराफ जोशी यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचं आयोजन जोर्वे येथील लोणारी मंगल कार्यालयात केलं गेलं। या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या स्वागत गीतानं झाली आणि त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कारही केला गेला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर CK मोरे होते। अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे माजी विश्वस्त डॉक्टर CK मोरे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, शिक्षक नेते हिरालाल पगडाल, शरद नाना थोरात, नानासाहेब दिघे, उपसरपंच बादशाह बोरकर, जगन्नाथ दिघे, प्राचार्य जालिंदर पोखरकर, पर्यवेक्षक उगले, पाटील, कंकरेज, ॲडव्होकेट सुनील सराफ, नेहा कंकरेज, संजय सराफ, स्वानंद सराफ, विद्या साताळकर, प्रणव कंकरेज, शालिनी जोशी, विनायक जोशी, संजय जोशी, वैभव जोशी आदींसह सर्व शिक्षक, विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजेरी होती। सेवापूर्ती म्हणजे नवीन आयुष्याची सुरुवात असून या आयुष्यामध्ये संसारात न रमता सामाजिक काम करून आयुष्याचा आनंद घ्यावा, आपल्या अनुभवाचा इतरांसाठी फायदा होईल असं काम करावं, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्यात। जोशी मॅडम आता सराफ मॅडम झाल्या, परंतु आमच्या जुन्या सहकारी असल्यामुळे आमच्या तोंडात नेहमी जोशी मॅडम नाव, आजही ते आमच्यासाठी जोशी मॅडम आहेत। अतिशय नम्र, मृदुभाषी आणि आपल्या कामाविषयी नितांत श्रद्धा असलेल्या अशा प्रकारच्या मॅडम की ज्यांची माझ्या माहितीप्रमाणे 35 वर्ष सेवा आज त्या ठिकाणी या महिन्यात पूर्ण होते। त्यातली जवळजवळ 30 वर्ष सेवा जोर्वे गावातच त्यांची या ठिकाणी झालेली आहे, त्यांचं माहेर आहे आणि या ठिकाणी अविरतपणे सलग 30 वर्ष त्यांनी या ठिकाणी ज्ञानदानाचं काम केलेलं आहे। अत्यंत नम्र, मितभाषी आणि आपल्या कामावर श्रद्धा असणाऱ्या अशा प्रकारच्या मॅडम खूप काही त्यांच्या म्हणजे काही लोक त्या ठिकाणी येतात, आपण म्हणतो की आची पाखरे येते स्मृती ठेवली जाते। खरोखरच मॅडमचं काम उत्कृष्ट होतं। निरोप घ्यावा वाटत नाही पण घ्यावा लागतो, निरोप घ्यावा वाटत नाही पण घ्यावा लागतो। जसं की आज आपण आपल्या शाळेच्या लाडक्या मॅडम म्हणजे त्या मॅडम त्यांनी माझ्या वडिलांना घडवले, माझ्या बाबांना घडवले, माझ्या आत्याला घडवले आणि त्याच मॅडम त्यांनी गेल्या मागच्या वर्षी मलाही बरेच ज्ञान दिले। आज त्यांचा निरोप समारंभ म्हणजे जेथे आपण एखाद्या व्यक्तीचा निरोप घेतो, जसे की आज आपण आपल्या शाळेच्या प्रिय लाडक्या सराफ मॅडमचा निरोप घेणार आहोत। बोलताना मला दुःख वाटतं की सराफ मॅडम आपल्याशी निरोप घेत आहे। मॅडमने माझ्या वडिलांना मराठी विषय शिकवला। मराठी हा विषय सर्वांना आवडतो। मराठी ही आपली मातृभाषा आहे, जगातील सर्वात अवघड भाषा आहे मराठी। मराठी हा विषय माझ्या वडिलांना सराफ मॅडमने शिकवला। माझे वडील मला आजही म्हणतात, मला खूप गर्व आहे की सराफ मॅडम मला शिकवायला होतात। टीचर डांटती भी है पर प्यार भी बहुत करती है। मैं भगवान से प्रार्थना करूंगी कि सराफ मैडम को उनके जीवन की सारी खुशियां मिले, वो सदा निरोगी रहे। अब इतना ही बोलूंगी, जाते और रुलाए हमको आंखों से, चांद चमकता है उनकी हर बातों से। जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आम्ही शिक्षण घेतलं तोपर्यंत आपली मराठा विद्या प्रसाराची शाळा निघाली नव्हती, त्यामुळे आम्हाला पुढे शिक्षणासाठी बाहेर जावं लागलं। या मुलं आणि मुली खूप भाग्यवान आहेत की हे शिक्षण त्यांना आपल्या गावामध्ये उत्तम प्रकारचं शिक्षण मिळत आहे। इथं 11वी 12वी सुद्धा आहे आणि सायन्स साइड सुद्धा आहे की जेणेकरून मुलं आणि मुली यांना चांगल्या प्रकारची डिग्री घेता यावी यासाठी सर्व प्रकारचं शिक्षण या ठिकाणी मिळत आहे। आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला येताना माहेरी यायचं म्हटलं, किती वय झालं तरी माहेरी यावंसच वाटतं आणि माहेरच्या सर्वांची आठवण येतच असते। माहेरी कार्यक्रम असता एवढा आग्रह केला माझ्या माहेर वाचलीच मला
आनंद झाला. निश्चितपणे या ठिकाणी वीणा सराफ मॅडम आणि आमचे ॲडव्होकेट सराफ या दोघांचंही मी या ठिकाणी मनापासून त्यांचं पुढील भावी आयुष्य हे सुखाचं समाधानाचं भरभराटीचं जाण्यासाठी दत्तचरणी प्रार्थना करते. तुमच्या दोघांच्या परस्पर पूरक नात्याबद्दल खूप बोलण्यासारखं आहे, पण इथे नको बोलूया. एकमेकांचे गुणदोष लक्षात घेऊन प्रेम करणारे आणि सहजीवन शिकवणारे तुमच्यासारखे आई बाबा सगळ्यांना मिळायला हवे असं मला मनापासून वाटतं. तुझ्या आयुष्यात चौथा याचा नवीन आलाय तो म्हणजे सम्यक तुझा नातू. लहानपणी मला रागवणारी आई आता आजी म्हणून किती गोड आहे हे मी पहिल्यांदा बघितलं. एक दिवस जरी त्याला व्हिडिओ कॉलवर बघितलं नाही तरी तू अस्वस्थ होतेस. माझ्या डिलिव्हरीच्या काळात फार हळगी आईने बघितली आणि तेव्हापासून आपलं नातं आई मुलीपेक्षा मैत्रिणीचं झालंय. मी बघितलंय तुझ्या कसल्या कष्टाळू वृत्ती, गोष्ट पूर्ण करत असल्याची जिद्द, प्रामाणिकपणा याचं प्रचंड कौतुक तुझे वडील आणि माझे आजोबा असलेल्या भाऊंना होतं. आजच्या दिवशी खरं तर भाऊची आठवण काढायला हवी. पुढे सराफांच्या घरात आल्यावर तू तुझ्या गोड स्वभावानं सगळ्यांशी नाती जोडलीस आणि उत्तम पद्धतीने टिकवलीस सुद्धा. बाबा स्पष्ट वक्ते असल्याने घरात काही स्पष्टपणे बोलले तरी तू मात्र कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने जोडून ठेवलंस. आजी आणि तुझ्या बहरलेल्या नात्याची मी साक्षीदार आहे. तिच्या शेवटच्या दिवसात तुझ्याबद्दलची कृतज्ञता तिच्यावरती केलेल्या निरपेक्ष प्रेमाची पावती होती. जे सासरी तेच माहेरी सुद्धा. भाऊची तर तू लाडकी मुलगी होतीसच, पण इतर सगळ्यांशी सुद्धा तुझे बंध जुळलेले आहेत. भावांसोबतच भावजया म्हणजे माझ्या तिन्ही मामांसोबतचं तुझं नातं एखादी वीड विणल्याप्रमाणे आहे. भाचे मंडळी आजही तुझी वाट बघतात. शेकडो मैत्रिणी, नातेवाईक, सासरचे, माहेरचे, माझ्या सासरचे, माझ्या मैत्रिणी असा भला मोठा गोतावळ तू विणला आहेस. चारी ठास स्वयंपाक करून अगदी अजिबात न भेटायला ती परफेक्ट तू शाळेला जेवढी शाळेमध्ये परफेक्ट होती. तिथे सन्मानपत्र जेव्हा ऐकलं इतकं सुंदर त्यांनी केलं तयार. पूर्ण आढावा शाळेमध्ये काय काय केलं थोड्या थोड्या गोष्टी आम्हाला माहिती होत्या, कारण घरी मी शाळेत असल्यामुळे त्याची गप्पा माझ्या काय काय चाललंय. पण त्या सन्मानपत्रामध्ये इतकं सुंदर आढावा घेतला गेला. तेवढीच परफेक्ट ती आमच्या सराफांच्या घरामध्ये होती. म्हणजे आम्हाला कधी मी इथे आले परत जाताना मला इतकी काळजी तिची वाटायची, इतकी धावून धावून करते ही, आजारी तर पडणार नाही, इतकं तिचं करणं सगळं परफेक्ट असायचं. माझ्या आईचं म्हणजे लेकीच्या प्रमाणे तिने सगळं केलं. म्हणजे नंतर मग तिचं आणि आईचं ते माझ्यापेक्षा जास्त झालं होतं. आईच्या जेव्हा म्हाताऱ्या माणसाचं तब्येत चांगली जेव्हा राहत असते श्रेय सगळं मुलाला पेक्षा सुनेला असतं. ते पूर्ण श्रेय मिळालं आहे, कारण ती आजारी शेवटच्या 8 दिवस तिथे बेड होती. त्याच्या आधी पूर्ण आरोग्य सांभाळणं, तिचं खाणेपिणे सांभाळणं, तब्येत सांभाळणं अतिशय उत्तम प्रकारे त्यामुळे तिचं प्रस्थान झालं आईचं. वेळाचं खूप 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 कौतुक. खूप सुंदर जावं. आज या मृत्यूने सराफ मॅडम हे वेगळ्या पद्धतीने बनले जातात. त्यांनी खऱ्या अर्थाने या समाज लढणाऱ्या या आमच्या शेतकरी कुटुंबातील ग्रामीण जीवनातील मुलांना घडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. काही ठिकाणी त्यांना चांगलं यश आलं, काही ठिकाणी त्यांना अपयश आलं असेल, पण अपयशाचे ते कधी झाले नाही. त्यांनी अपयशाला यश समजून आपल्या जीवनाचं काम सातत्याने पुढे चालू केलं. म्हणून खऱ्या अर्थाने त्या शिक्षणामध्ये त्या खऱ्या शिल्पकार आहे. शिक्षणामध्ये जीवन साध्य करण्यासाठी ते खऱ्या अर्थाने महर्षी आहे. म्हणून यांचा झलक समारंभ होत असताना आपण सर्व त्यांचं उत्तरदायित्व निभावण्यासाठी या ठिकाणी निघालो आहोत. जीवनामध्ये माणसं कशासाठी निर्माण होतात हे माणसाला जेव्हा समजतं त्यावेळी तो समाज निर्मितीमध्ये समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. कोणी सामाजिक सेवेमध्ये काम करतो, कोणी राज्यसेवेमध्ये काम करतात, कोणी अर्थकारणात काम करतात, कोणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात. पण आज शिक्षण क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करणारी माणसं बोटावर आज शिक्षण क्षेत्रामध्ये काम करून माणूस घडवणं, समाज घडवणं. सर्व शिक्षकांनी मला सहकार्य केल्यामुळे मी चांगलं काम करू शकले. लहानपणीचं माझं शिक्षण याच गावात झालं आणि त्याच गावात विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मला मिळाली.
तीही सलग 30 वर्ष. याबद्दल मी खूप नशीबवान आहे. ज्या गावात शिक्षण झालं त्याच गावात त्याच विद्यालयात शिकवण्याची संधी मिळाली. माझे आईवडील आणि भाऊ यांच्या आशीर्वादानं मला चांगले दिवस पाहायला मिळाले. माझा सन्मान सत्कार झाल्यामुळं समाधान मिळत असून पुढील काळामध्ये मी अजून चांगलं काम करेल, असं सत्कारमूर्ती विना सराफ जोशी यांनी म्हटलंय. संस्थेने अनेक उपक्रमात मला संधी दिली, त्याबद्दल मी संस्थेचे कायमच ऋणी राहील. मी नोकरी करत असताना सांगितलं 2-3 जणांनी उशिरा येत नव्हती कधी. मी एक नियम स्वतःला घालून दिला होता की कधीही शाळेत उशिरा जायचं नाही. घरचं काम मी बाजूला ठेवून शाळेत प्रथम, कधीही उशीर करायचा नाही. मी माझ्या नोकरीच्या कालखंडामध्ये अभिमानाने सांगते, एकही दिवस प्रार्थना चुकवल्याचं मला आठवत नाही. शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणे ही माझी एक मनापासून आवड होती आणि त्यामध्ये आपण कुठे कमी पडू नये याची मी नेहमीच काळजी घेतली. मराठी विषयाची कविता समजून देताना माझे बरेच विद्यार्थी आलेले आहेत, त्यांना सुद्धा आठवत असेल. मी तिचा आशय तर समजून देत होते, पण बऱ्याच वेळा ती कविता गाऊन शिकवत होते आणि सालीवर सुद्धा त्यांना म्हणून दाखवत होते. त्यामुळे ती विद्यार्थ्यांना कवितेच्या आशयासह लक्षात राहत असे. व्याकरणासारखा अवघड भाग सुद्धा विद्यार्थ्यांना समजेल आणि लक्षात राहील अशी उदाहरणं देऊन शिकवला. तसेच वर्गात नेहमी खेळीमेळीचे वातावरण राहील आणि विद्यार्थ्यांना दडपण येणार नाही यावर सुद्धा मी भर दिला. एकूण विद्यार्थ्यांना शिकवण्याचा मनापासून आनंद मी देखील 35 वर्ष सातत्याने मिळवला. विद्यार्थ्यांना आनंद मिळाला, पण मला देखील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आनंद मिळाला, कारण हा पेशा मी मनापासून स्वीकारलेला होता. नोकरी करत असताना माझ्या कुटुंबाकडे कधी कधी दुर्लक्ष झाले, परंतु माझे पती, सासूबाई, मुलगी यांनी ते सर्व समजून घेतलं आणि यांनी मला खूप साथ दिली. माझ्या या 35 वर्षाच्या कालखंडात मला खूप सारी चांगली माणसं भेटली. माझे सर्व मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, तसेच मला खूप मैत्रिणी भेटल्या. त्यांना मी कधीच विसरू शकत नाही. ज्याप्रमाणे जोर्वे माझे माहेर आहे, त्याचप्रमाणे मी चिखली या ठिकाणी सुद्धा 5 वर्ष सेवा केली आणि हे चिखली हे माझे जवळजवळ दुसरे माहेरच झाले. तिथे सुद्धा मला खूप चांगला अनुभव आला, खूप चांगली माणसं मिळाली. त्यांचे आणि माझे ऋणानुबंध कायमच राहिले. या 35 वर्षाच्या सेवेनंतर करिअर करण्यासाठी आपण अगदी योग्य क्षेत्रात आलो अशी माझी भावना आहे. त्यामुळे आपणा सर्वांच्या सहकार्याने मी अतिशय समाधानाने आज रोजी आपला निरोप घेत आहे. तरी देखील भविष्यातही माझे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्य म्हणजे माझे विद्यार्थी व त्यांचे पालक व जोर्वे येथे माझे सर्व बंधू भगिनी यांच्याशी माझे ऋणानुबंध कायमच राहतील अशी ग्वाही देते आणि या ठिकाणी थांबते. यावेळी मानपत्राचं वाचन शालिनी आंबरे यांनी केलं, तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य जालिंदर पोखरकर यांनी करून सूत्रसंचालन सोमनाथ गोसावी, बापू यादव यांनी केलं. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.